सोबत तिथे इंग्लिश माध्यम पण आहे, बाजूला स्कॉलरशिप पण आहे. आता जो वर्ग पाहिजे तो. त्याच्यामध्ये अभ्यास सुरुवात करायचा. 8-13 ध्वनी करताना या पाठात आपण ध्वनी त्याचे प्रकार, ध्वनीचे स्रोत, ध्वनी कसा ऐकतो, ध्वनी लहरीचे प्रसारण, ध्वनी प्रसारणाचे माध्यम, ध्वनी प्रदूषण व त्यावरील उपाय याविषयी माहिती पाहू. आता ते पुढे तिथेच थांबलो तू. दैनंदिन जीवनात आपण दररोज विविध प्रकारचे आवाज ऐकतो. उदाहरणार्थ गाण्याचा सुमधुर आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, फटाक्यांचा मोठा आवाज, हळूच कानात केलेली कुजबूज, शिट्टीची खुरपूर, बासरीचा मंजूळ आवाज, हॉर्नचा कर्णकर्कश आवाज, भांडणाचा ओरड